काही त्याला तुम्ही म्हणशाल कुठं आहे दवाखान्यामध्ये. हो, माझं ऑपरेशन झालं त्यामुळे आम्ही दवाखान्यामध्ये आमच्या दादाला खूप मजा आली होती. तो बघा कसा गमती करतो व्हॅसलिनची बाटली घेऊन. आणि माझी मम्मी तर खूप गप्पा मारायला बिझी झाली तिकडे सगळ्यांसोबत. आणि बाकीचे पेशंट आजच आम्ही सगळे सोबत आहोत. उद्या सगळेजण प्रत्येकाच्या घरी जाणार आहोत टाके काढल्यानंतर. ते बघा बरं, सिझरचे पेशंट वेगळे आहेत आणि नॉर्मलचे पेशंट वेगळे आहेत. त्याच्यात माझी पर्सनल रूम आहे, मी साईडला आहे. हे सगळे बिझी आहेत गप्पा मारण्यामध्ये. तोपर्यंत मी सांगते तुम्हाला माझी रूम दाखवते. हे पूर्ण इकडं पण पेशंट, इकडचे पण वॉर्डमध्ये पेशंट आहेत. तर माझ्या रूमकडे जाऊया. तर मला थोडं चालता येतं, उठून बसता येतं. त्यामुळे मी बाहेर फिरायला आले. जेवण झाले होतं, चक्कर मारण्यासाठी बाहेर आलेले. ते बघा ही माझी रूम आणि मी एकटीच आहे या रूममध्ये. स्पेशल रूम आहे माझी ही. तर हे झोपून पण खूप कंटाळा येतो. मग थोडंसं म्हटलं चला जेवण करायला फिरून येऊया थोडंसं. नंतर मम्मीला आवाज देत होतो, तर बाळा पण उठून आला इकडं मला मम्मी करत. तर तो खूप मजा आली. त्याची खूप फ्रेंड सर्कल झालं इथं. खूप मजा एन्जॉय करत होता. मग नंतर मम्मी पण आली. मम्मी पण त्याला आवाज द्यायची, तो काय करायचा मम्मीला फसवायचा. आवाज द्यायचा, आई बोलायचं आणि परत बाहेर लपून बसायचं. मग त्याला बुवाला उंदराला असं काहीतरी सांगून आम्ही मध्ये बोलवायचो. तर तो खूप बिझी होता. तो खेळायला 2 दिवसांनी खूप त्रास दिला. मग आता तो बिझी झाला. मग आम्ही दरवाजा लावून त्याला मध्येच खेळत होतो. इतका शरारती ना तो प्रमाणाच्या बाहेर. आणि पिलू घरी येते. मग आता ना त्याच्या आईला आहे ना बोरोप्लस लावायची तयारी चालू आहे त्याची. ते बघा कसं पायांना लावतोय त्याच्या. मी झोपल्यामुळं मला ते नीट व्हिडिओ काढता आले नाही आहे, कारण मला नीट अजून हालता येत नाही. ते बघा कसं बोलतो. पण त्याला माहीत झालं ना मी व्हिडिओ काढतो, पण हसायचा. हाय बोल, सांगायचं हाय बोल. मग म्हणायची वरती बस.